22 मार्च पासून यंदाच्या IPL हंगामाची सुरुवात होणार आहे। त्याआधी आरोग्य मंत्रालयाकडून एक पत्र पाठवण्यात आलंय। तर BCCI ने IPL 2025 संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेलं। या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा IPLचा पहिला सामना रंगणार आहे। 23 मार्च रोजी चेन्नईमधील MA चिदंबरम स्टेडियमवरती हा सामना होणार आहे। 22 मार्च पासून यंदाच्या IPL हंगामाची सुरुवात होते। त्याआधी आरोग्य मंत्रालयाकडून IPLचे अध्यक्ष अरुण धुमल यांना एक पत्र पाठवण्यात आलंय। देशातील अनेक तरुण क्रिकेटच्या मैदानातील खेळाडूंना आपला आदर्श मानतात। सामनावेळी सिगरेटसह तंबाखूजन्य पदार्थ आणि अल्कोहोल या गोष्टींचा प्रचार करणाऱ्या जाहिराती दाखवू नयेत असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली। पण रोहितनं मी वनडेमधून निवृत्त होत नसल्याचं सांगितलंय। 2 वेळा T20 विश्वचषक आणि 2दा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्माला अजूनही एकदिवसीय विश्वचषक विजेतेपदाची प्रतीक्षा आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियानं रवींद्र जाडेजाला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक दिलं। क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी त्याला हे पदक प्रदान केलं। अंतिम सामन्यामध्ये जाडेजानं 10 षटकं गोलंदाजी केली आणि 30 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली। दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीनं राहुलला कर्णधार पदाची ऑफर दिली होती, पण राहुलनं आगामी IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधार पद स्वीकारण्याची ऑफर नाकारली। राहुल नंतर आता अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीचा कर्णधार बनू शकतो असा अंदाज बांधला जातोय, कारण सुरुवातीपासूनच कर्णधार पदासाठी या दोघांची नावं चर्चेत होती। IPL 2025 हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे आणि या हंगामासाठी सर्व संघ तयारी करतात। या दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचा स्टार खेळाडू मयंक यादव सध्या दुखापतीशी झुंज देतोय। हा खेळाडू यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे। मेगा लिलावापूर्वी LSGनं मयंक यादवला 11 कोटींची रक्कम देऊन संघामध्ये कायम ठेवलं होतं। चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याच्या विजयानंतर पुन्हा एकदा एक संघ म्हणून आमचा आत्मविश्वास उंचावला असं कोहलीनं म्हटलंय। विजेतेपदाच्या आनंदामध्ये आठवणींना उजाळा देताना कोहलीनं ICC स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये यापूर्वी झालेल्या पराभवातनं आम्हाला खूप काही शिकायला मिळालं असंही म्हटलंय। विमेन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सनं गुजरातवरती रोमांचक विजय मिळवला। गुजरातकडनं खेळणाऱ्या भारतीची खेळी मात्र यामुळे वाया गेली आहे। आता थेट फायनल गाठण्याची संधी मुंबई इंडियन्सच्या संघाकडे आहे। 10 गुणांसह दिल्ली कॅपिटल पहिल्याच क्रमांकावरती आहे। न्यूझीलंडला नमवत नुकतीच भारतीय क्रिकेट संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली आणि या स्पर्धेमध्ये सहभागी संघांमधील सर्वोत्तम 12 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली। त्यामध्ये तडाखेबाज फलंदाज विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुलसह 6 जणांची निवड झाली। त्यामध्ये रोहित शर्माचाही सहभाग नाही। युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं WFIचं निलंबन मागे घेतलंय। त्याला कुस्तीसाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून मान्यताही दिली आहे। 2023च्या डिसेंबरमध्ये हे निलंबन करण्यात आलेलं होतं। काही निर्देशांसह राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून तत्काळ ही मान्यता बहाल करण्यात आली आहे।